एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। श्रीकांत सहाणे म्हणाले की लोक वाढदिवसाला लाखो रुपये फुंकतात, पार्ट्या करतात, पण आपल्या आयुष्यातून गेलेले वर्ष काय शिकवून गेले याचा विचार करत नाहीत। आपण किती कमावले यापेक्षा काय गमावले, काय सुधारता येईल आणि भविष्यात काय करायला हवे याचं आत्मपरीक्षण करणे म्हणजेच खरी अभिष्ट चिंतन सोहळ्याची व्याख्या आहे। वाढदिवस साजरा करताना गोरगरीब विद्यार्थ्यांना पेन वही देणे, सामाजिक कार्य करणे किंवा कोणाला मदतीचा हात देणे हेच खरे सेलिब्रेशन आहे। कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वागचौरे पाटील, अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, ज्येष्ठ नेते सुभाष सहाणे, माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेचे शाखा अधिकारी भाऊसाहेब पथवे, गुणवंत अधिकारी गोकुळ येलमामे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी श्रीकांत सहाणे यांचा शाल, पुष्पगुच्छ, गंगागिरी महाराजांचा महाप्रसाद आणि पेढा भरवून सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे वातावरण उत्साही आणि प्रेरणादायी होते। खरं तर आज राज्यातील वारकरी संप्रदायाची पताका ज्या महाराष्ट्रातून संपूर्ण हिंदुस्थानला दिली, आज रामगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली अखंड हरिनाम सप्ताह हा संभाजीनगर जिल्ह्यातील महालगाव येथे त्याचा आज सांगता सोहळा। या कार्यक्रमासाठी आज आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने जे पत्रकार त्या सप्ताहाचं चांगलं वृत्तांकन करतात त्या 5 पत्रकारांची निवड केली जाते। त्यांचा पुरस्कार सोहळा नुकताच आमचा संपन्न झाला आणि त्या सोहळ्यामध्ये रामगिरी महाराज यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध असल्यामुळे आणि त्या ठिकाणी VIP मध्ये माझं नाव होतं, त्याचबरोबर माझ्याबरोबर सदैव पाठीशी असणारे माझे सहकारी भाऊसाहेबजी वागचौरे असेल, अशोकजी उगले असेल, पुंडलिक वाडेकर असेल, माझ्या राज्यामध्ये असेल, जिल्ह्यात जे पत्रकार चांगलं काम करत आहेत सर्वांना त्या ठिकाणी महाराजांनी VIP म्हणजे जी ट्रीटमेंट आम्हाला दिली आणि सर्व ज्या पत्रकारांनी चांगलं काम केलं त्यांना आम्ही पुरस्कार दिले, त्यांचे देखील अभिनंदन करतो। आणि खरं तर श्रीकांतजी सहाणे हे आमचे नातेवाईक आहेत। काल त्यांचा वाढदिवस होता। माणसाला प्रत्येकाला वाटतं असतं माझ्या वाढदिवसानिमित्ताने मित्र आल्यानंतर त्या माणसाला पुढे जाण्यामध्ये एक आनंद असतो, त्याच्या पाठीवर शाबासकीचं थाप देण्याचं काम हा मित्रपरिवार करत असतो। मात्र श्रीकांतजी सहाणे यांनी आपल्या अल्पवयामध्ये कर्तृत्वाने एक उद्योग क्षेत्रामध्ये चांगली भरारी घेतली आणि ही भरारी घेत असताना त्यांचा स्वभाव, आपण कितीही उंचीवर जरी गेलो तर आपण जमिनीवर राहिलं पाहिजे आणि ते आजही नातेवाईक परिवारामध्ये कोणीही असो प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जात असतात आणि ज्यांच्याबरोबर त्यांची मैत्री होते ती कृष्ण सुदाम्यासारखी मैत्री करण्यात त्यांचा सहभाग असतो। म्हणून आज रामगिरी महाराजांच्या गंगागिरी महाराज यांचे वारस म्हणून रामगिरी महाराज हा संपूर्ण हिंदुस्थानाला लाजवेल असा मोठा सप्ताह, त्याची महाराजांची आमची चर्चा झाली तर सुमारे 15 ते 20 लाख लोक त्या ठिकाणी येत असतात आणि आज महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि ह्या कार्यक्रमानंतर त्या ठिकाणी आमचा झालेला सत्कार आणि आम्हाला दिलेला आणि महाराजांनी दिलेला प्रसाद, हा प्रसाद थेट आम्ही या ठिकाणी आलो। श्रीकांतजी सहाणे यांना आज वाढदिवसानिमित्ताने आमच्या राज्य पत्रकार संघ असेल, गावकरी समूह असेल, सर्वच पत्रकारांच्या वतीने असेल त्यांना शुभेच्छा चिंतितो। त्यांच्या हातून असंच सदैव सामाजिक कार्य पुढे चालत राहो आणि शेवटी म्हणतात तया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, याप्रमाणे एवढा व्याप असताना सुद्धा त्याला एक सामाजिक कामाची मोठी आवड आहे। मग कोणतेही काम असो त्यामध्ये ते पूर्ण फुलाची पाकळी माझा त्याच्यात सहभाग राहील। मग आमचे नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला असो, त्यानंतर आज जे माळशेज नागरी पतसंस्थेमध्ये ते काम करतायत ते हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज जुंडरे असतील, त्याचबरोबर त्यांचा सर्वच पक्षातील सर्वच मान्यवरांबरोबर असलेला संपर्क हा त्यांना नेहमीच पुढे नेणारा ठरेल असं मला वाटतं। म्हणून पुनश्च एकदा त्यांना मी वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा चिंतितो। परमेश्वराने त्यांना दीर्घायुष्य देवो, आरोग्यदायी, यशदायी, कीर्तिदायी असंच कार्य त्यांच्या हातून घडो हीच सदिच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज खऱ्या अर्थानं माझा काल वाढदिवस होता। गावकरीचे संपादक सन्माननीय महाराष्ट्रातील अतिशय
ज्यांचा गावकरी पत्रकार क्षेत्रामध्ये चांगलं कामकाज आहे ते सन्माननीय आमचे स्नेही विश्वासराव आरोटे साहेब त्यांच्या समवेत आलेले सन्माननीय भाजपा पक्षाचे नेते व गावकरीचं सदैव काम करत असणारे सन्माननीय कसगावचे नेते भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब, त्याचबरोबर गावकरीचे महाराष्ट्रात ज्यांचं काम चालतं ते सन्माननीय अशोकराव उगले साहेब, सुभाषजी साहने। आज माझ्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय विश्वासराव आरोटे साहेब, भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब, अशोकराव उगले साहेब यांनी अतिशय वेळात वेळ काढून मला सन्माननीय विश्वासराव आरोटे साहेब मला या ठिकाणी देवठाण येथे येऊन माझा छोटासा वाढदिवसानिमित्त सत्कार केला व त्याचबरोबर गंगागिरी महाराजांच्या सप्तेच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाहून वाढदिवसानिमित्त प्रसाद म्हणून या ठिकाणी वाढदिवसानिमित्त मला सदिच्छा भेट दिली। मी विश्वासराव आरोटे साहेब, भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब, अशोकराव उगले साहेब, सुभाषजी साहने साहेब या सर्वांचं मी मनस्वी आभार मानतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही शुभेच्छा दिल्या। पुन्हा एकदा असंच तुमचं प्रेम माझ्या पाठीशी राहून मीच या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थँक्यू। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।